नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर म्हाडाची मुंबई लॉटरी जी आहे ती आता लवकरच येणार आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये ती येणार आहे आणि त्याबद्दलची जाहिरात आता लवकरच प्रसिद्ध होईल। तर म्हाडाच्या लॉटरीमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे आणि हा जो बदल आहे तो संगणकीय प्रणालीमध्ये होणार आहे। हा बदल ऑगस्टच्या सोडतीपासून लागू होईल। म्हणजे आता जी लॉटरी येणार आहे म्हाडा मुंबईची त्याच्यामध्ये हा बदल लागू होणार आहे आणि अर्जदारांकडून म्हाडाची फसवणूक रोखण्यासाठी प्राधिकरणाने हा निर्णय घेतलेला आहे। तर काय आहे अपडेट, चला पाहूया आपण सविस्तर माहिती। म्हाडाच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी निश्चित अशी एक उत्पन्न मर्यादा लागू होते। ही उत्पन्न मर्यादा निश्चित करताना कौटुंबिक उत्पन्न अर्थात पती आणि पत्नी दोघांचे उत्पन्न ग्राह्य धरले जाते। मात्र अनेकदा मोठ्या संख्येने अर्जदार अल्प वा अत्यल्प गटात समाविष्ट होण्यासाठी लग्नासंबंधीची माहिती लपवतात किंवा खोटी माहिती देतात। अनेकदा पती पत्नी एकत्र राहत असतानाही घटस्फोट झाल्याचीही माहिती देण्यात येते। पती व पत्नी हयात नसल्याचेही नमूद करण्यात येते। पती पत्नीच्या उत्पन्नाबाबतची माहिती लपवून हव्या त्या उत्पन्न गटातील घरे घेण्यासाठी हे प्रकार होत असल्याचे आढळून आले आहे आणि त्यामुळे अर्जदाराकडून म्हाडाची फसवणूक थांबवण्यासाठी म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करणाऱ्या घटस्फोटित अर्जदारास आता नोंदणीच्या वेळीच डिक्री प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। तर पती वा पत्नीचा मृत्यू झाला असल्यास मृत्यूचे प्रमाणपत्रही सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। सोडतीच्या संगणकीय प्रणालीत म्हणजे जी आता प्रणाली उपलब्ध आहे त्यामध्ये हे बदल करण्यात आले आहेत। अर्जदारांकडून किंवा विजेत्यांकडून अनेकदा लग्नासंबंधी, पती पत्नीच्या उत्पन्नासंबंधी किंवा घटस्फोटासंबंधी माहिती लपविणे किंवा खोटी माहिती देणे यासारख्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर म्हाडा प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे। आतापर्यंतच्या जर आपण सोडती पाहिल्या तर त्याच्यामध्ये जी संगणकीय प्रणाली आहे या संगणकीय प्रणालीमध्ये घटस्फोटित अर्जदारास डिक्री प्रमाणपत्र तसेच पती पत्नीचा मृत्यू झालेल्या अर्जदारास मृत्यू प्रमाणपत्र सादर करण्यासंबंधीचा पर्याय या संगणकीय प्रणालीत उपलब्ध नव्हता। याचाच फायदा घेऊन अनेक अर्जदार म्हाडाची फसवणूक करीत असल्याचे मागील काही सोडतीत समोर आले आहे। अशा अंदाजे 70 अर्जदारांची घरे रद्द करण्यात आली आहेत। या पार्श्वभूमीवर म्हाडाने आता संगणकीय प्रणालीतील या त्रुटी दूर केल्या आहेत। त्यानुसार आता अर्ज भरताना घटस्फोटित, विधवा, विधूर असे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत। तर या पर्यायापुढे संबंधित प्रमाणपत्र सादर करण्यासंबंधीचा पर्याय असल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। घटस्फोटित अर्जदार असल्यास अर्ज भरतानाच डिक्री प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे। तर पती वा पत्नीचा मृत्यू झाला असल्यास संबंधित अर्जदाराला मृत्यू झालेल्या जोडीदाराच्या मृत्यूचा दाखला जोडणे आवश्यक असणार आहे। हा महत्त्वपूर्ण बदल मुंबई मंडळाच्या ऑगस्टच्या सोडतीपासून लागू होणार असल्याचीही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। महत्त्वाचे म्हणजे अविवाहित अर्जदारांनाही आता अर्ज करतानाच अविवाहित असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्रही जोडावे लागणार आहे। सो हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।